हॅलो गाईज, तर कशात तुम्ही सर्व मजेतच असाल. मी पण मजेत आहे आणि तुम्ही माझे रील्स व्हिडिओ बघता म्हणजे तुम्ही पण मजेतच आहे. हे असं मोबाईल हलत आहे माहिती नाही काय झालं, कारण की मी तिथं मागे गंज ठेवला आहे, गंजला मोबाईल लावून ठेवला आहे आणि हे दोन कार्टून माझ्याजवळ बसल्यात. ही माझ्या भावाची मुलगी आहे परी आणि हा माझा मुलगा आहे शौर्य मोठा. तर आम्ही बंगाची बघा गंगापोळ्याची भाजी बनवत आहे मी आणि बाई काय म्हणते बंगाची भाजी बनवते. गंगापोळ येत नाही, बंगाच बनत आहे किती. आणि हे परी हे कितीला गेली माहिती का, हे 6वी मध्ये गेली. तुला काहीच काम येत नाही, काहीच काम फक्त काय काम करते परी माहितीये का, सेकंड स्टँडर्ड मध्ये गेला तो, दुसरी तिसरी सांगते. म्हणते की माझं नाव तुम्ही म्हणते उशिरा टाकलं, उशिरा टाकलं म्हणते माझं नाव. तर तो त्याचं ते म्हणजे तो कॅल्क्युलेशन ते वेगळंच करते. म्हणजे ते आपल्या लक्षात येत नाही ना, आपल्याला काही त्याला प्रश्नाचे त्याचे उत्तरही देता येत नाही, मला तर देता येत नाही, त्याचे पप्पाच त्याला हँडल करत असतात. तर मी बनवत आता गंगाफळची भाजी, बंगाची भाजी, बंगाची नाही गंगाफळची भाजी आहे. हा तर एक ज्योतिताई नावाचे आहेत युट्यूब वरती, त्यांची मला सारखी एकच कमेंट येत आहे का ताई तुम्ही तुमच्या फिटनेसचा राज सांगा, तुम्ही बॉडी कशी मेंटेन ठेवली काय. तर मला त्यांना एक सांगायचं आहे का ताई तुम्ही माझे इंस्टाग्रामवरची जे व्हिडिओ अपलोड केले त्याच्यावरती कमेंट बघा. मला सर्व काय कमेंट करतात माहिती आहे का, किती बारीक आहे, थोडी जाड हो, हवेनं उडून जाशील, हवा जर जोरात आली संध्याताई तर तुम्ही उडून जासाल, थोडंसं प्रोटीन घेत जा, असं म्हणणं आहे त्यांचं. सर्वजण असेच कमेंट करतात की मी खूप बारीक आहे आणि एवढी म्हणजे मी बारीक आहे तर ही पण बारीकच आहे. तर माझं लग्न झालं म्हणजे लग्नाच्या आधी मी यापेक्षा थोडी जाड होती, म्हणजे माझं वजन 50च्या क्रॉस होतं, 51, 52, 53 पर्यंत होतं. पण जसं माझं लग्न झालं जेव्हा मी शौर्याच्या वेळेस प्रेग्नेंट होती तेव्हा माझं वजन खूप कमी झालं होतं, म्हणजे 37च झालं होतं, कारण की मला बिलकुल जेवण वगैरे जात नव्हतं. आणि नंतर शौर्य झाल्यानंतर म्हणजे 48 किलो आहे माझं आता वजन, त्याच्यावरती पण जात नाही आणि खाली पण येत नाही, तेवढंच राहते. मी जेवण करो अथवा नाही करो तर माझ्यासारखं होऊन काय करायचं, मला मी आधीच खूप बारीक आहे. आणि तुम्ही म्हणता एक्सरसाइज करता का, काही डाएट आहे तुमचं वेगळं, किंवा मग तुम्ही जिम जॉईन केली का. तर मी यापैकी काहीच केलं नाही, माझ्या घरातले कामच माझ्याच्याने होत नाही, एवढे कामं असतात. दिवस निघला तेव्हापासून काम असतात, मध्ये मला वेळ द्यावा लागतो रील बनवण्यासाठी. तर मी घरामध्येच रील बनवते. कधी कधी एखाद्या वेळेस जर बाहेर काही कामानिमित्तानं जर गेली वा कोणाच्या घरी जायचं आहे किंवा कोणाच्या घरी कार्यक्रम आहे किंवा शौर्यच्या स्कूलमध्ये जायचं असलं किंवा माझ्या कॉलेजमध्ये काही काम असलं तर मी तेवढ्याच तितक्यामध्ये जाऊन रील बनवते. आणि आधी कसं मी आधी कुठं जात नव्हती सहसा, कारण की माझे फक्त ते कॉलेजच्याच लाईननेस, म्हणजे इकडून जायच्या वेळेस रील असायची किंवा तिकडून यायच्या वेळेस असते. नाहीतर मग मी कॉलेजमध्ये बसलेली असली किंवा लंच टाईम झाला, ब्रेक झाला, तेव्हा मी रील्स बनवत होती, तर तेच होते. पण आता कसं आम्हाला सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे काही रील्स बनवत नाही, घरीच बनवते शक्यतो जास्त. आणि गेली तर बाहेर जाते, बाहेर म्हणजे आसपासच जाते. कुठं शेगावमध्ये जायचं म्हटलं म्हणजे आधी पण सांगितलं शक्यतो मी विसावामध्ये जाते रील्स बनवण्यासाठी. नाहीतर मग आता आनंदसागरमध्ये जायला काय नाही, पण आनंदसागरमध्ये असं रील्स बनवण्यासारखं नाही आहे, आणि आहे तरी तिथं मग काढू देत नाही, ते डायरेक्ट नाही म्हणतात माऊली इथं रील नका बनवू. त्याच्यामुळे तिथं जायचा काही प्रश्नच नाही. घरामध्येच बघा, घरामध्ये रील बनवले तर लोक म्हणतात बाई घराच्या बाहेर नाही का, घरातच रील बनवते, किचन डान्सर झाली का असं. आणि जेव्हा आपण बाहेर रील बनवतो तर लोक काय म्हणतात, रोड शो करते का, रोडवर डान्स करते का, रोडवर रील बनवते का, म्हणजे नेमकं काय करावं काही समजत नाही. तर हे ज्योतिताईचा त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय का. माझं काही असं काही नाही आहे की मी जिम वगैरे जाते, मी अशीच आहे, बारीकच आहे. आणि एवढं बारीक होऊ पण नका, कारण की एवढं बारीक होण्याचे म्हणजे शक्यता आता नाही आहे. म्हणजे कारण की आधी म्हणजे कसं, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये जात होते ना, कॉलेजमध्ये जाणं, घरचं करणं, एवढा जीव थकून जातो. म्हणजे सर्वांचं नाही माहीत, तरी माझं म्हणतं सगळेजण असं म्हणतात की बाबा बारीक जे असतात त्यांच्या अंगामध्ये जास्त ताकद असते, पण माझ्या अंगात तर काही नाही आहे. कारण की जसं जसं मोसम बदलते, हिवाळा झाला ते सुरू झाला तेव्हा मी बिमार पडते, उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक वेळेस बिमार पडते, पावसाळ्यामध्ये पण, म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये मी एक वेळेस बिमार पडतेच. कारण की वातावरण चेंज झालं ना, मला ते सूट होत नाही. आणि साधारण काही असं खूप असे धूळ वगैरे, कारण की आता मी दिवाळीला घरबीर साफ करते ना, नाक बांधून करत असते, तरी पण मला एवढ्या शिंका येतात. तर हे एलर्जी, म्हणजे आपण म्हणतो एलर्जीमुळे होते, हे एलर्जी आहे.
पण हे आपल्या शरीरातच कमजोरी असते काहीतरी, त्याच्यामुळेच होते. त्याच्यामुळे खात पीत जा, हेल्दी राहा. आणि जाड होणं पण मी असं नाही म्हणत का बारीक होणं तोट्याचं आहे, तर जाड होणं फायद्याचं आहे. जाड होणं पण तोट्याचंच आहे. जास्त जाड पण नाही पाहिजे, बारीक पण नाही पाहिजे. स्वतःला जाड बारीकपेक्षा स्वतःला हेल्दी ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी आधी म्हणजे असं काही फळ भाज्या वगैरे काहीच खात नव्हती, कारण की मला आवडत नव्हतं. त्याच्यामुळे मी जास्त बिमार पडत होते. मग त्याच्यामुळे मी आता फळं नंतर पालेभाज्या खाणं सुरू केलं. तेव्हापासून म्हणजे मी कमी आजारी पडते, जास्त नाही पडत. नाही तर नेहमी थोडं थोड्यानं मी म्हणजे नेहमी बिमारच असायची. पण आता नाही. जसं मी खायचं चेंजेस केलं बा, हे नाही खायचं का, टमाटर वगैरे खाते, नंतर पालक झाली, फळं वगैरे हे जेव्हापासून जेवणात यूज केलं मी, तेव्हापासून माझी तब्येत खरंच जसं चांगली झाली. तर तुम्हाला सांगते मी, चांगली हेल्दी राहा. जाड्या आणि बारक्याच्या मागे लागू नका. बारीक असलं म्हणून काय असं नाही, काय बारीकच आहे, जाड असलं म्हणजे जाडच आहे. कसंही असो, व्यक्ती फक्त हेल्दी पाहिजे. असं नाही का जाड आहे तर मग जागेवर उठल्याच जात नाही, आणि बारीक आहे तर मग काही कामच होत नाही. जाडही असलं आणि बारीकही असलं तरी फक्त एवढंच म्हणणं आहे माझं की हेल्दी राहा, स्वतःला हेल्दी ठेवा. आणि हे फिरत राहायचं, कारण माझं घरी कसं आहे, खूप काम आहे. त्याच्यामुळे मला जास्त असं फिरायला काय नाही. सकाळी उठलं म्हणजे कामालाच लागायला लागते, त्याच्यामुळे काही बाहेर कुठं जात नाही मी फिरायला. तर खूप बायका आहेत तिथं सकाळी 5-4ला उठून जातात, फिरून येतात घरी. तसं माझं काही होत नाही. मी सकाळी उठली की आता थोड्याशा सुट्ट्या आहेत शौर्यच्या, म्हणून थोडासा आराम आहे. तर शौर्यचं स्कूल सुरू झालं की 7:30ला शौर्यला स्कूलमध्ये हजर राहावं लागते. त्याच्यामुळे मला लवकरच उठावं लागते. तर असं सर्व आहे. त्याच्यामुळे ताई तुम्ही काय खाता, ताई तुम्ही बॉडी कशी मेंटेन ठेवली, हे काय नाही. मी काही खाल्लं पेल्लं नाही, खाल्लं तरी मी अशीच राहते. थोडीशी माझ्या तब्येतमध्ये सुधारणा होते. मी थोडीशी काहीतरी जाड होते, नंतर मी आता मागे थोडीशी जाड झाली होती, बरं वाटत होतं मला. पण मी माझ्या बहीणच्या घरी गेली सुरतला, तिचं वातावरण मला बिलकुल सूट झालं नाही. मी तिथं गेल्यानंतर एवढी खराब झाली, तिकडून आल्यानंतर की असं वाटत होतं का मला जेलामध्ये नेऊन टाकलं होतं का काय, मी एवढी खराब झाली होती. त्याच्यामुळे माझं कसं चालूच राहते, म्हणजे मी एवढी जाडही होत नाही आणि खूपच अशी एकदम बारीक होते, तशीच राहते शक्यतोवर. तर एवढंच सांगणं आहे माझं. तर चला, मी आता स्वयंपाक वगैरे करते. माझा स्वयंपाक करायचा राहिला, तिथून मोबाईल ठेवून स्वयंपाक केला असता बोलली असे तुमच्याबरोबर, पण तिथून मोबाईल ठेवता येत नाही, तिथून अंधार येते साईडनं, कारण मीच दिसत नाही. आणि मी दिसली तरी मी काय करते, आता मी इथं बसली आहे, गंगाफळ सोलत आहे, नंतर कांदे कापत आहे, पण तुम्हाला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मी आता ठेवते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच माझ्या ब्लॉगला आणि मला फेम देत राहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर. बघा किती पसारा पडलाय, आता हे याचं केलं तुम्ही, बघा किती पसारा बघा. हे राहिलं कांदे बिंदे, हेच. आता हे कच्च्या मिरच्याची चटणी करायची आधी. गंगाफळ मी असंच करते, कच्च्या मिरच्याची चटणी करून. तुम्ही कशी करता मला माहीत नाही. बघा आमचा माठ फुटला, आमनारेश्वरी थोडासा. तर बघा माठ फुटलाय आमचा, तो तसा तिरपा गेला. म्हणजे फुटला कसा, ॲटोमॅटिकच त्याला छिद्र पडलं, पाणी भरलं आणि त्याला छिद्र पडलं, त्याच्यातून डायरेक्ट पाणी बाहेर निघायला लागलं. तर त्याच्यामुळे तो असा ठेवला. आता आज पाणी नळाला, तर तो त्याला काहीतरी लावावं लागणार. आणि कारण की माठातलंच पाणी पितो, नाही तर त्या कॅनीला ते तुम्हाला पोतं माहिती आहे का, आम्ही त्याच्यामध्ये ते कठ्ठे असतात गव्हाचे, ते बांधत असतो, त्यानं पाणी थंड राहते. तर ठीक आहे. तोपर्यंत ज्योतिताई, तुम्ही मला खूप 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 मेसेज केले, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी बनवला. तर स्पेशली तुमच्यासाठी बनवला आहे. तर बघा, मी सांगितलं आहे की मी कुठल्याही प्रकारचे काहीच रूल फॉलो करत नाही, किंवा कुठली एक्सरसाइज वगैरे, जिम काहीच नाही. मी अशीच आहे आणि अशीच राहणार आहे. काय माहीत मरेपर्यंत तशीच राहते का. आणि अजून मला लोकांना सांगायचं की मला जाड व्हायचं नाही आहे. तुम्ही किती कमेंट केल्या मला की ताई खावा, जाड व्हा, हवेत उडसा, तरी मी जाड होत नाही. मी अशीच राहते आणि मला असंच राहणं आवडते. ठीक आहे, बाय.